अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलेअर संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय हा असंवैधानिक तसेच सामाजिकदृष्ट्या घातक असल्यामुळं तो निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा याकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांदूर बाजार तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांचे मार्फत निवेदन देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचा तीव्र निषेध करून कार्यकर्त्यांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णय विरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णय सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे. तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीयकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. निवेदन देतेवेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई तसेच चांदूर बाजार तालुका येथील रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते शिल्पाताई कुडबे, के.डी. वानखेडे, किसनराव पाटील, सावित्री पंचभाई, नरेश ढोंगे, विनोद पंचभाई, बाबूराव पाटील, आर्यन पंचभाई, दादाराव मनोहरे, विश्वनाथ मकासरे, गजानन कावरे, शंकर मोहोळ, रंजना मेश्राम, रत्नाबाई मोहोरे, संदीप वानखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता चांदूर बाजारहून विलास पंचभाई यांची रिपोर्ट.